तर नमस्कार मित्रांनो, कशा आहात? तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा तुमच्या लाडक्या भावाच्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये. सो मित्रांनो, आज आपण चाललोय एका हिडन जागेवरती. महादेवाचं मंदिर आहे, पण एकदम मस्त आहे. करण गेलेलं आहे तिथं. मी पण फर्स्ट टाइमच चाललोय. आता करणलाच माहिती कसं आहे काय ते. तर भारी आहे मंदिर वगैरे. तर चला आता आपण जाऊया. आणि पहिल्यांदाच आपण मोटो ब्लॉग सेटअप मध्ये चाललोय आपण, नाही का? त्याच्यामुळे आजचा ब्लॉग व्हायचं वेगळाच होईल, मोटो ब्लॉगच होणार आहे. तर फर्स्ट टाइमच होतोय. तर तुम्ही पण सांगा कमेंटमध्ये कसं वाटते काय नाही ते. तर चला आता आपण डायरेक्ट गाडीवरतीच भेटू. आता जे काय बोलेन ते गाडीवरच बोलेन. तर चला निघूया. आणि जे कोण नवीन आला असेल तर पहिले जाऊन सबस्क्राईब आणि बेल आयकन क्लिक करा, कारण की 1000 सबस्क्राईब लवकर करायचे आपल्याला. तर चला डायरेक्ट गाडीवर भेटू. लेट्स गो. सो फायनली गाईज आपलं सेटअप झालेलं आहे आता. तर आपली बघू शकता आता स्प्लेंडर. तर तुम्हाला तर माहिती आहे आपण नाव वगैरे तर सगळं टाकलेलं आहे. तर चला आपण जास्त वेळ न करता आपण लवकर आपल्या राईटवर निघूया, कारण ती व्ह्यू पॉईंट पण बघू शकता आपलं अँगल कसं दिसते काय. तर चला आपण लवकरात लवकर निघूया, कारण की आपल्याला लवकर यायचं आहे माघारी परत. आपल्याला एका ठिकाणी करणला पण आज गोव्याला जायचं आहे, त्याच्यामुळं आज लवकर येऊया. करण अरे काच खाली घे ना. खाली अरे माझं न्यू आहे ना, मी फर्स्ट टाइम. हेल्मेट पण खाली जाते. तर चला काही फोन वगैरे फिट केलाय ना? ओके नाही पडलं. ओके ना. तर चला आता काही व्ह्यू पॉईंट पण बघू शकता. मी फर्स्ट टाइम काढतोय मोठं ब्लॉग. तर चला आता वाईच पिसू. बाय द वे मी पहिल्यांदाच आज मोठं ब्लॉग शूट करतोय आणि जास्त मला काय माहिती नाही आहे मोठं ब्लॉग मध्ये काय बोलतात काय नाही. त्याच्यामुळं नाही का थोडं वाईज मॅनेज करा. तर व्ह्यू पॉईंट पण बघू शकता कसं येतं काय ते पण सांगा, म्हणजे आपल्याला नेक्स्ट टाइम पण क्वालिटी ब्लॉग्स शूट करता येईल. चला आता पहिलं आपण आहे ना थोडंफार पेट्रोल वगैरे म्हणजे फ्यूल अप करून घेऊ, म्हणजे टेन्शन नाही पुढं काय जायचं विषय नाही, मग कुठं पण जाऊ शकतोय आपण. तर आज आपण चाललोय मानकेश्वरला. मानकेश्वरेश्वर असं नाव आहे त्या मंदिराचं. तर महादेवाचं मंदिर आहे, खूप मस्त आहे. तर कळणच. तर चला आता कंटिन्यू राहा तर तुम्ही ब्लॉगमध्ये, आणि कसं वाटतंय ते पण सांगा. मज्जा येते मज्जा येते. हॉर्न चेक करा काय क्वालिटी. फर्स्ट टाइम ब्लॉग काढतोय असं मोठं. करणला सवय आहे, करणला काय नाही वाटत नाही का मोठं ब्लॉगचं. म्हणजे ऍक्च्युअली विषय असा आहे की माझा मान वगैरे अवघडते हेल्मेटने, पण करणचं नाही तसं काय. करणला सवय झाली आता, त्याच्यामुळे करण वन साईड ब्लॉग काढतोय इज्जतवाडी. बाबा थांब जाऊ द्या मला. कसलं सनाट आलंय या. एवढं प्रॉपर दिसत नाही मला, म्हणजे नाही का हेल्मेट मधून वरती. म्हणजे माझं डोकं राहतं वरती, हेल्मेट खाली, असं वरती डोळे करून वागायला लागते मला. फर्स्ट टाइम आहे ना. चला आता आपण थोडं पेट्रोल वगैरे टाकू गाडीत. नाही तर मला वाटतं आल्यावरती टाकू, आता की नाही टाकू. आतापुरतं तरी हाय पेट्रोल बरंच टाकलेलं आहे मी, ऑलरेडी पेट्रोल टाकलेलं आहे. तर मला वाटतं आता की नाही टाकूया पेट्रोल आपण, म्हणजे ते वाईज बेटर राहील. म्हणजे आता डायरेक्ट वन साईड चाललो आपण, आणि मग आता थांबायचं, मग ते वेटिंग करायची, त्यापेक्षा वन साईड जाऊया. आता बघू आता शेंडवणे घाट येईन लवकरच. तर चला मी वाईज थोडं पिसतो गाडी. लई दिवस झालं गाडी काही नीट चालवली नव्हती. चला कसा आहे ब्लॉग, म्हणजे कसा वाटतंय, अँगल पॉईंट कसा वाटतंय, अजून काय आपल्याला जास्त हे केलं पाहिजे ब्लॉग मध्ये, अजून काय 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 म्हणजे तुमच्याकडे हे करूनच मी अजून शिकतोय बरंच काही. सो बघू शकता आपण आता शेंडवणे घाटापाशी आहे. तर आता हा इथून घाट चालू झालेला आहे. वॅगनॉर ओव्हरटेक मारू का वॅगनॉरला? इथं व्हायचं वळण गाडी
स्प्लेंडर मध्ये पावर आहे भाऊ आपल्या बी. रेस लावते वेगनरवाला रेस लावते भाई. यार वेगनरवाला रेस लावते आपल्या सोबत करत. गाडी पिसली बर का त्याने, पण त्याला बी नाही माहिती आपण कोण. कट मारून जाईन पण जाईन पुढे भाई. कटकुट मारित नाही भाऊ मी, नाही तर तुम्ही कमेंट करता परत. आता तुमच्या हिशोबाप्रमाणे मी हेल्मेट पण घातले. आता तुम्ही म्हणता कटबीट मारतोय त्याला, नाही का असं तसं, पण बट भाई कटबीट मारित नाही मी कोणाला, नाही का. कारण ते घरची पण ब्लॉग बघतात आपले. कटबीट मारायचं नसतं, ते देवाचं असतं. आपली गाडी वाईज सर्व्हिसिंगला लावली पाहिजे भाई लवकरच, कारण की लय ही करते, पिकअप घेत नाही लवकर. आता जास्त करून मी माझी गाडी कुठे घेत नाही, करणच घेतो गाडी, नाही का त्याची, त्याच्यामुळे काय टेन्शन नाही. चला आता कसलं लोड आहे भाई, याच्या पुढे घेतलं पाहिजे भाऊ. पुढून गाडी येते भाऊ, गाडी गाडी गाडी. ऍक्च्युली ना विषय कसा माहितीये भावंदो, हेल्मेट आहे ना आता खाली करून जाते असं, आणि माझं डोकं राहते वरती, असंच म्हणतोय. त्याच्यामुळं मला पण सवय लावली पाहिजे भाई हेल्मेटची. हॉर्न कसा इज्जत द्या हॉर्नाला. आणि आज बघा पूर्ण दुःख आहे वातावरण चेंज आहे, आणि अशा वातावरणात गाडी चालवायला खूप माती येते मला. हेल्मेटची विषय आपल्या गाडीचा काटा पण खराब आहे, म्हणजे वायर तुटल्या आतामध्ये. आणि आम्ही तर तुम्हाला काय असं आपण ऑपरेटिंगला जास्त असतो, त्याच्यामुळे नाही का विषय असा आहे तुला. तुटलं की वायरिंग फुटलं डायरेक्ट तुटून आलं हातात. आणि उतापाती तुला चालतात ना आमच्या, त्याच्यामुळे वन साईड वरून हो मानकेश्वर मंदिर. चला ऑफरोडिंग चालू. बच्ची कडे मी इडली सांबार रस्सा. बाय द वे मी ना गाईज हे काढतोय, गेमिंग चॅनल आहे ना ते चालू करतोय मी आता न्यू. तर बघू शकता आता आपण तर आलोय आता मानकेश्वर रोडला. आणि गेमिंग चॅनल कुठला आहे माहिती का, ओम्या येतोय लाईव्ह, असं युनिक नाव टाकलं मी गेमिंग चॅनल, ओम्या येतोय लाईव्ह. म्हणजे मी एक म्हणजे फ्री टाइम असेल ना त्या टायमिंगला मी त्या चॅनलवरती लाईव्ह वगैरे येतोय आणि फुल मजा होतोय. आणि तो चॅनल हिंदी मधला बरं का, आधी सांगतोय. म्हणजे त्याच्यावरती फक्त गेमिंग लाईव्ह स्ट्रीम पबजी गिबजी सगळं येते त्याच्यावरती. सो बघू शकता आता एरिया कसा एरिया मस्त आहे. फक्त माझं डोकं दुखायला लागलं, कारण की ना मला सवय नाहीची हेल्मेटची. हे करण कुठं जायचंय, इथून घे ना सरळ ना ट्रक आला तिकडं. हा चला ऑफरोडिंग रोड. आणि ऑफरोडिंग रोड मध्ये मी हेल्मेट घालून फुल मचावतोय आणि नाचावतोय, राडा करतोय. इकडे बघू शकता पूर्ण असं मोकळा एरिया, म्हणजे वाळवंट आहे. या वाळवंटात आलोय, कडे अख्खं जंगल आहे. आणि वन साइड रोड आहे सरळ. फक्त रोडचं काम व्हायचं थोडं करून टाका, म्हणजे आमचे म्हणजे आपले जे आहेत पोरं ते येतील इथं फिरायला वगैरे. चलो हेल्मेटने एक विषय असा आहे की हेल्मेट घातल्यावर एक भारी आहे ते, म्हणजे फक्त आपलं फेस सेफ्टी राहतोय. आणि म्हणजे आत्ताच्या काळात बघू शकता फुल धुराळा वगैरे, त्याच्यामुळे ही सेफ्टी राहते फुल. सो इकडं बघू शकता आता हिरवं नाही आता जास्त, कारण की आता हिवाळा आहे. पावसाळ्यात तर मस्त आहे इथं. तुम्ही यायला पाहिजे एक टाइम इथं पण, कारण की आपण जास्त लांब जातोय म्हणजे वगैरे. आता करंट गोव्याला चाललोय काल, म्हणजे उद्या चाललाय गोव्याला. आणि त्याच्यामुळे त्याला आज म्हणलं चल माझा ब्लॉग शूट करायचा, कारण की बरेच दिवस झालं माझ्या युट्यूब चॅनलला ब्लॉगच नाहीये. कारण की
मी आता सध्या ज्याला 2-3 दिवस झालं मी थोडं डिप्रेशन मध्ये होतो ब्लॉगच्या युट्यूबच्या बद्दलच नाही का, त्याच्यामुळं बघू शकता आता खड्डे फुल रस्त्यावरती. इकडे बघा घन जंगल आहे फुल. करण मी काय म्हणतो, चॅलेंज करायचं का इकडं कॅम्पिंगला करणची बाटली इथंच वागेल म्हणतोय. हा हॅलो. अरे म्हणलं तो मोठा भाऊ नाही करत. करण पडाय बसला मागच्या मागे. आलो बाबा फायनली, जवळच आलो आता इथं. मी पण फर्स्ट टाइमच आलो या एरियात. ऐका ना काहीच, मी काय म्हणतो ऐका ना, तुम्ही वाईज कमेंट करा ना मला की इकडे 24 म्हणजे कॅम्पिंग साठी नाईट कॅम्पिंगला इकडं मोकळा एरिया आहे, तिकडं साईडला कुठेतरी कॅम्पिंगला मी येऊ शकतोय भाऊ. फक्त मला कमेंट आले पाहिजे, कारण की तुम्ही जेवढे कमेंट करता ना मला तेवढे मला ब्लॉग काढायला मजा येते. म्हणजे तुम्ही जे बोलता ते मी काढू शकतोय. हा म्हणजे माझ्या मनाने तर मी काढू शकणार नाही. कोण यायला मोकळे भाऊ इकडे, वाघ बी आला खाल्लं बिल्लं त्याच्यामुळे. ए कुठं इथून घ्या इकडं ना. ते बघू शकता इकडच्या साईडला आहे ना अशा टेकडा वगैरे कॅम्पिंग करायला असली मजा आहे ना भाई, मस्त पैकी. फक्त तुम्ही सांगायला पाहिजे बस. फक्त तुम्ही सांगितलं ना मचावून टाकू, सगळे राडा करून टाकू इकडे. फक्त कमेंट मध्ये सांगा कर भावा कॅम्पिंग. सो गाईज फायनली आपण आलोय जवळ आता मंदिरापाशीच. भाई मान दुखायला लागली माझी. ते बच्ची कर देंगे खच्ची. ए कुठून सरळ ना. ऍक्च्युली गाईज आम्ही पोचलो आहे इथे. बघू शकता वडाचं झाड, इकडं मंदिर. बघितलंच नसेल तुम्ही. वीर आहे काय इथं. कारण आपली गाडी कुठे लावायची, इथंच लावायची गाईच. इथं वीर आहे खोल आणि मंदिरापाशी गाडी. बाई सो बघू शकता इकडे वीर वगैरे आणि इथं वाडाचं झाड आहे. तर आपली गाडी इथंच थांबूया आणि आपण थोडं वाईट सेट मध्ये. ओके सो फायनली काहीच पोचलोय आपण मंदिरापाशी. बट मान एवढी दुखायला लागली ना बाई. आम्ही फक्त 15 किलोमीटर आलोय बरं का लांब, पण एवढी मान दुखायला लागली ना काय सांगायलाच नको. आणि आल्या आल्या बघू शकता आपलं या विहिरीचं दर्शन झालं. इथं वडाचं झाड आहे मस्तपैकी मोठं आणि मस्त दगड हालतोय. हा जुनी मध्ये ह्याच्यामुळे हिंदी बोलायला लागलोय ना. एकच हिंदी ब्लॉग आला तर हा हिंदी ब्लॉग बोलायला लागलाय. हा मोठं हिंदी मध्ये काढलं त्याच्यामुळे. बघितलं का ते. तर चला गाईच आपली गाडी इथंच लावून टाकूया. गाडी पुढे तिकडे. नाही आपली गाडी इथंच लावायची, आपली नेत नाही कोण. ओके रस्त्यावरतीच लावू, काय विषय. तर ही बघू शकता पुढं मंदिर आहे. तर चला गाईच बघू शकता हे मंदिर बॅक साईड आहे. तर चला आता आपण पुढे जाऊन वगैरे दर्शन वगैरे घेऊया. काय रे भाई चला. देव पावला फुल पडल्यावर. वर दिसत होतं त्याच्यावर दुसरं. फायनली गाईज आपलं दर्शन वगैरे झालेलं आहे. सो तुम्ही पण यायला पाहिजे इकडं, कारण की खूप शांत वातावरण इकडं. शकता एकदम शांत आहे, सायलेंटली वातावरण. सायलेंट झाले पूर्ण. सायलेंटली. तर चला भाई आता आपण काय करूया, थोडं फोटो काढायचे करण फोटोला. हा थंबनेलला थोडं फोटो वगैरे काढू आणि मग जाऊया आपण. सो तिकडे बघू शकता. काढणार का नाही मोठं व्लॉग मग अजून एखादा. बघू ना आता ऑडियन्स काय म्हणते आपलं. ऑडियन्स वर काढ माझ्यावर. ऑडियन्स वर आहे. ऑडियन्स मीच ऑडियन्स एक त्यातला. तू कुठं मग ब्लॉग बघतो? काहीच बघत नाही ब्लॉग आपलं. बघतो. खरं बोल. माझ्यासाठी कोणतरी बघत असेल का नाही.
चला गाईच आता थोडं फोटो वगैरे काढू आणि मग जाऊया पुढे. ओके सो चला आता परत एकदा मोठं ब्लॉग सेटअपमध्ये येतो. सो फायनली गाईज चला आपण निघूया आता. तर सेटअपमध्ये आलो आहे आणि माईक नाही लावला, डायरेक्ट आपल्या कॅमेऱ्याच्या म्हणजे ज्या ऑडिओ आहे ना कॅमेराचा त्यांनी शूट करतो. सो चला आता वळवतो गाडी आणि जाऊया. एका नवीन पॉईंटवरती घेऊन जातो तुम्हाला. तर मस्त मंदिर वगैरे होतं, शांत वातावरण आहे. करण बस गाडी उचल. चला पुढचं काहीच दिसत नाहीये रोड. ॲक्च्युली मला सवय नाही बरं का जास्त हेल्मेटची, त्याच्यामुळे काही दिसत नाही. बट थोडं मॅनेज होईल. ॲक्च्युली आमचा प्लॅन झाला आहे की खाली जाऊन यावं, कॅम्पिंगसाठी जागा बघून यावं भाई. म्हणजे आपल्याला कॅम्पिंग करायला, म्हणजे तुम्ही जर सांगितलं चुकून, तुम्ही लय हरामी लोक आहेत, आधीच तुम्ही जर सांगितलं ना भाई तिथे कॅम्पिंग कर, तर माझं जेणं मुश्किल होईल ना. त्याच्यामुळे आत्ता जाऊन बघून येतो कसं आहे, काय एरिया तो. फोन फुटायचा भाऊ पहिला. चला गाईज लेट्स गो. तर तुम्ही जर बोलला ना इकडं कॅम्पिंगला ये, तर येऊ शकतो भावांनो. फक्त वाईस इथं रिक्स आहे, टायगर बिगर सुटल्यात भाऊ इकडं, वाघ वगैरे, त्याच्यामुळे थोडं लफडा होऊ शकतो, बाकी काय नाही. बट आम्ही यायचं म्हटलं ना फुल सेफ्टीने येऊ शकतो इकडं. तर बघू शकता हा पॉईंट आहे आत्ताचा, बघू शकता हा सगळा क्लिअर अप. एका याच्यात 2 बोटं घातलं आहे ते. बघू शकता हा पॉईंट आहे एवढा. आणि आपण जर करायचं म्हटलं ना इकडं सगळं कॅम्पिंग वगैरे करू शकतोय. तर तिकडच्या साईडला पण घन जंगल आहे आणि इकडच्या साईडला जास्त आहे त्या साईडला. तर बघू शकता. तर तुम्ही कमेंट चुकून बी करू नका इथं या म्हणून. आणि करणला बी घेऊन येऊ शकतोय मी. करण टायगर इकडं टायगर. हा मग तीच म्हणतोय ना, जर पब्लिकनी चुकून जर व्हिडिओ साठी जर रेकमेंड जर केलं ना बाई, आणि मी तर ऐकतो फुल सगळं पब्लिकचं, त्याच्यामुळं तर काही विषय नाही. बट मेसेज चुकून करू नका की इथं कॅम्पिंगला ये म्हणून, कारण की इथं जर आलं ना माझं जेणं मुश्किल व्हायला बसलंय. आणि मी आता की नाही दोघं तरी घेऊन येईन माझ्यासोबत. तर चला बघितलं आपण इथला एरिया आहे बऱ्यापैकी, पण रिक्सी आहे. म्हणजे बघू शकता तिथं येत ना थोडंफार होल वगैरे, म्हणजे सापा वगैरेची असतील. कारण म्हणतोय 90 डिग्री गाडी भिंगव. तुझ्या फोनने काढ. हा गोल गोल भिंगवाय. मी भिंगवत ना, एआयची मदत आहे बरं काही. पब्लिक एआयने भिंगवत, एआयने. हो करू का चालू. थांब थांब थांब, असं नाही असं नाही असं नाही असं नाही. रिवर्स रिवर्स. खतरनाक वेग होते गाडी. इंडिकेटर गिरा भाई, काय इंडिकेटर गिरा. अरे मी आता इंडिकेटर पाडला. इंडिकेटर पाडला, इंडिकेटर पाडला. सांगडाच बाहेर आला इथून तर याचा. खतरनाक सांगडा बाहेर आला. अरे याचा मटेरियल कुठे गेला बाकीचा. नट पडला, नट पडला रे. नट पडला काय, इंडिकेटर पडला. खतरनाक इंडिकेटर तुटला नाही, पडला अरे बाकीचा. नट पडला, नट पडला रे. नट पडला गाईस, इंडिकेटर पडला. तुटला नाही, पडला अरे याचा नट पडला वाटतं. बघितलं ना गाईस, असं काहीतरी होऊन जातं, त्याच्यामुळे मी गाडीवर जास्त रिस्क घेत नाही. ए लागलं करेन, पण चिकटाय लागलं मला. नट बघ बरं. चला गाईच वाईस थोडं सेटअप करतो. बच्ची के दिल में कुटाना. चला बाबा डायरेक्ट म्हणे ह्या जंगलात ये बाबा, ह्या जंगलात ये. ओ गाडी पण जाते, यायचं जाऊन. चला गुरुवेल जाणं. सो बघूया ऍडव्हेंचर बघू शकता काही. ऍडव्हेंचर ह्या जंगलात तर बिलकुल सांगू नका, नाही तर आमची पूर्ण वाट लागेल. हे घन जंगल आहे पूर्ण. ओके
इकडे बघू शकता दाट आहे जंगल फुल. टायगर बिबट्या सुटल्यात भाऊ. तिथं काय बिबट्या आहे का देऊ? नाही, बिबट्याचं पिल्लू दिसतंय कुत्र. इकडे पार्टीला येतात काय रे पोरं? हा, पार्टी वगैरेला येते तिथं. चुली वगैरे केलेले गाई जिथं चुली मांडल्यात आणि बघू शकते जाऊन येऊ गाईच वाईस थोडंफार नाही का. तळ पण दाखवतो तुम्हाला, मस्त तळ आहे. ए करण, अरे इथे कॅम्पिंगला तर लय मस्त आहे मग. हे बघा स्प्लेंडरचा विषय असा आहे की इथं कुठे बी घालू शकता तुम्ही. बघा आता केवढे मोठे दगड आहेत, तिथून गाडी जाऊ शकते. बघू शकता इथं तळ आहे. हे जायचं टाळ्यापाशी रोड दिसतोय बघून. घाट नसलं तर बरं होईल भाऊ. स्प्लेंडर म्हणजे कुठे पण घालू शकतो, त्याच्यामुळे स्प्लेंडर आवडते भाऊ आपल्याला. मेन आहे स्प्लेंडर मेन. आणि आईला करण. आणि इथं विषय कसा माहिती का पब्लिक, तर इथं आहे ना रातचं प्राणी पाणी प्यायला येतात इथं कळलं का इथं. आणि इथं जर कॅम्पिंग टाकली ना वाटुळ वाजारी वाटुळ रातच, तर फुल आवाज वगैरे येतील. बघू शकता पूर्ण घन जंगल आहे इकडे साईडला. तुम्हाला कॅमेरा तेवढं ही नसेल दिसत, पण हाय इकडं सगळं मारा. आणि इथं कुत्र पण नाही, कोण कुत्र पण नाही बघायला, कुत्र पण नाही इथं. बघू शकता इथं तळे. थोडं झूम करून दाखवू का? काय सो बघू शकता आता हे सगळं तळ आहे मोठं. चला गाईज आता डायरेक्ट हायवेला भेटू. चला फायनली आलोय आता आपण घाटावरती, शिंदवण्या घाटाच्या वरती. तर चला आता आपण काय करूया, घाट उतरून घेऊ पटकन. आता एका पॉईंटवर तर जायचं होतं आपल्याला, पण मला वाटतं नको जायला तिकडे. कारण की विषय कसा माहिती का, तिकडे गेलो तर एकदा पंक्चर झाली ती गाडी, त्याच्यामुळे मला परत जाऊशीच वाटत नाही. रे बाबा नको, रे बाबा नको नको. इथंच लपडा होतं, इथंच मेन विषय काय कसं माहिती, गाडीला ब्रेक लागत नाही इथं, त्याच्यामुळे इथं केलेलं आहे थोडं. ट्रक खाली एकदा गेला होता, ट्रक खाली जाय डायरेक्ट खोलीकडे. हे बघा, क्योंकि है हमें ना किसी डर है, क्योंकि हमारे ये रोड है ना हमारे पाइप के नीचे से गया हुआ है. यस, इसलिए हम लोग नहीं डरते इस घाट पे. बच्चे बच्ची कर देंगे खच्ची, देखने का नहीं बच्चा. ओके हो भाई नसन पाहिजे तर नो टाका, नो फक्त येस नो येस नो. येस जर जास्त आले तर करण सोबत हाय मोठं ब्लॉगला. नो जर आले तर आपल्याला रेग्युलर ब्लॉग चालूच राहील. ओके, फक्त आता तुम्ही बी बोलला होता हिंदी ब्लॉग नको म्हणून, मी हिंदी ब्लॉग बी नाही काढायचं मन केलेलं आहे. बट थोडं तर येणार मध्ये आधी हिंदी ब्लॉग, कारण की आपले पब्लिक बाहेरचं पण आहे, त्यांना बी कळलं पाहिजे ना आपण ब्लॉग शूट करतोय. तर मित्रांनो फायनली आपण बाणामध्ये आलोय आता. तर कसा वाटला मोठो ब्लॉग, मोठासा बारकासा ब्लॉग होता आपला हा. तर थोडं टेस्टिंगसाठी ब्लॉग होता आपला हा. सो कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आणि तिथे कॅम्पिंगला जायचं का नाही ते पण सांगा. आणि मी तर सांगतो नका सांगू हा, गोव्यावरून आलो कॅम्पिंगला जाऊ. बरं चालतंय, तोपर्यंत नेक्स्ट ब्लॉग निघतील माझे. सो तोपर्यंत सांगा. ओके, तर मी गोव्याला नाही येणार, कारण की विषय असा झालाय की मला थोडं काम आहे, कॉलेज वगैरे आहेत, त्याच्यामुळे मी काही गोव्याला जाणार नाही. करण सोबत करण चाललाय त्याच्या भावान त्यांच्या बरं. सो मला पण बरंच बोलला की तू चल, पण नाही भाऊ मला एक काम आहे, त्याच्यामुळे मी नाही येऊ शकत. नेक्स्ट टाइम नक्की जाऊ. आपल्या बी यूट्यूब चॅनलवरती गोव्याचा व्हिडिओ पाठवणार आहेत, आपण जाणार आहे एका टायमिंगला, ते नंतर सांगेन तुम्हाला. ओके, तर चला भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. कसा वाटेल ब्लॉग कमेंटमध्ये सांगा. चला बाय.